नमस्कार दोस्तो. तर आलो सासरवाडीला जत्रेची. तर तुम्हाला ऐकूच येतंय चालू आहे ते तिकडे हलगी आहे असं नाही आहे. आरती चालू आहे त्यामुळे ते चालू आहे गजरायचा. आता पालखी आईची निघणार देवळातनं बाहेर, म्हणजे ज्या मानाच्या ज्या वटे येत्या त्या वटे घ्यायला येते त्या पालख्या घरी. ते आता निघाले, त्या आधी जाते ती मारुतीपाशी, मारुतीपासून सुरुवात होते. पोरग रडतंय वा, त्याला नवं नवं दिसतंय या, सवयी नसल्यामुळे तसं करतंय या. तिकडं वाजतंय गावात आणि प्रत्येकाच्या दारात हे बघा इकडे रांगोळी काढायची चालू होते. रांगोळीचं पुढे घेतले तर आता कशा सासूबाई रांगोळी काढते ते बघूया आपण. तर इथे ह्यांचं लक्ष्मी आईचं मंदिर आहे बरं का. हे आत्ता चालू. तर ह्या काही कुठे केस कापाय गेलेली जोड आत्ता आली आहे नाही. बस 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 बस. माझा जीव आहे ह्याच्यावर लय जीव आहे. वाघ आहे माझा, वाघ. ते रडतच बघा. मग दादू पत्नीला घेतो हळूच बाबा, बाबा हळूच. फक्त दरवाजात तोंड काढून तिकडे. तर हे बघा ही रांगोळी काढायची चालू झाली. मग ओंकार डोकं धुतलं, पाणी डोकं पुसलं की जा. तर इथं येऊन पालखी मागल्या वेळेस बी तुम्हाला दाखवलं होतं. पालखी इथं ठेवतेत, मानाच्या वाट्या न्यायला येते ते. काय नाही तुझंच चालू आहे. काय कुठपर्यंत रांगोळी काढती, कशी काढती काय कळना. एकदम भारी, एकदम भारी चालू आहे. कलरची रांगोळी आणली का, म्हणजे अशी पांढऱ्या रांगोळीने रांगोळी काढून ठेवायची का. चला इथं दारात काढा की, ते टिपकं सोड की. संगीत येत नाही, साधी शेती आहे, साधी येईल तशी काढतीय. ओंकारचं बघा की आता लागलाय कपडे घालायला, कठीण मी करून आली ती. अजून का त्यांचं आवडलं नाही बघा लेकरांचं. चला डोकं पुस. खोकला कशा नेतोय. तर शाळेला किती दिवस सुट्टी होती. कालच्या सोमवारपासून शाळा चालू झाली. आला का तुम्ही. का तर जत्रा आणि कचच बघायचं आहे नाही. बाद झाली तर दारात काढ. कसं आहे गजर गावात. एक नंबर. आता यात्रा आहे म्हणल्यावर गजर राहणारच आहे. आयचा गजर मात्र गजर बरं. काल छान जत्रा भरली आहे. काल निवांत होतं, काल काही जमलं नाही. तुम्हाला तर माहित आहे घरचा राडा कसा आहे कसा नाही. आता आल्यापासून नुसतं आली, पाणी सुद्धा घेतलं नाही. दारात उभा आहे तोपर्यंत आई म्हणजे पाठीशी रांगोळी काढ, पालखी यायला लागले ते. मग बघा तिथं पुढे ठेवला, हातात वाटी दिली, चालू केलं आपलं आपलं काम. म्हणलं घ्यावं रांगोळी घालून. कसं वाटतंय मग, कसं नाही. काय एक नंबर वाटतंय. जत्रा. अरे वर तोंड करून बोल घे, खाली मान घालले पुन्हा संग बोलाय तू. काळ टाकायचं पडलं तू. इस्त्री करायची.
तर लेकरं अगोदर झाली होती तुम्हाला माहित आहे. चला घरातलं वातावरण बघूया जरा, घरात काय काय चालू आहे ते. चालू आहे ते सासूबाईच्या वट्या बांधायला. वाट्या बांधायचे ते किती लागते ते वट्या? वाट्या तीन वाट्या आहेत त्या, 2 जगाच्या, 1 पालखीची. करावं लागतंय देवा धर्माचं ध्यान धरून शिना. काय करता, आपल्या तिथे मान घ्यायला म्हणल्यावर मान द्याय नको का? दे पाहिजे आता, काय आहे ती परंपरेनं चालवायचं चालायचं. आपल्यात मानाला येते. मग येता वाट्या ही बांधायच्या. आई जगदम आपल्या घरी येते. तुम्ही याचाल म्हणलं लवकर तरी तर आवरू लागाय तर आता आलाय तुम्ही. तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही मुद्दाम करताय. सांगून आमची चित्रबाई सोडून द्यायची का कुठं? आवाज चित्राबद्दल आहे ती, पण देवा धर्माच्या कामाला हजर व्हावं लागतं. असं अहो काय आलोच की टायमाला. कशा टायमाला येताय आणि काय येताय? हा काल काय होईना एवढा गजर केला, एवढं ही मला या बाया म्हणल्या ही कवितानं आरतखाना घातला, ही घातला, परदे घेऊन यायचं असतं, आले नाही. पोरांपाशी तरी ताट द्यायचं असतं का नाही भेटवायला? असं करते ती का कुठं? होती लेकरं म्हणल्यावर म्हणा जाऊ बाबा त्यांच्या पैसे द्यायचं, माझ्या शेजार ठेवूनच असते. असं असतं का कुठं? असल तसं असल बघा, साधं भोळं करायचं, लय संधीच्या नादी लागायचं. एवढा मोठा खर्च केला भेटीला, साधं बोळ. यात काय साधं बोळ? हिंदी करायचं, इंग्लिश करायचं. हा आता काय माहिती, केलं म्हणजे एवढं कळत नाही. ताट द्यावा बाबा, तुम्ही चाललाय तर अजून ताट आपलं घेऊन जावा तर भेटवा म्हणायचं. कळलं नाही का? ते बी सांगायचं, कुठवर सांगावं. बर काय नाही आता तुम्ही मग काय सांगून सांगून वैतागली तरी तुम्हाला काय कळना. एवढा मोठा रथखाना केलाय, ताट तीच घरात ठेवलं या. भेटवायला जास्त देवाला घरात ठेवायला केलंय का एवढं मोठं? आपल्याला नागा कळणं, पण जाते माणसं सांगते ते म्हणल्यावर तेवढं कळायला पाहिजे. नाही का मग ते तुमच्या लेकीला सांगायचं हो, मला काय बोलताय? काय ग? लेकीला सांगायचं आणि काय सांगायचं? हा काय झालं? परडी मालकीन तुमची लेक आहे, मी नाही. पण असं का पटेल? आता भेटवायला नाहीची असती. कसला यायचा गजर, कसलं काय काय? माहित नाही. तुम्हाला हा? तुम्ही घरी म्हणलं होतं, विचारलं होतं. कोण गुरु? गुरु म्हणतो काय ते मला देऊ नका कुठं ताट? गुरु लय भारी आहे, माहित आहे का? ती कुठं अडचण आणत ना. तुम्ही प्रत्येक गोष्ट तर गुरुला विचारायचं म्हणल्यावर कसं होयाचं? ए कविता, ए परे, त्याचा 10 रुपये काढ गं. ती वटीला घालायचं इथं. काढते तर आहे ते 10चे नोट. कुठं आहे?